हॅलो फ्रेंड्स, लिटिल थिंग्स बाय प्रियंकामध्ये आपले स्वागत आहे। तर आज आम्ही निघालो आहोत प्रति जेजुरी चंदनपुरी येथे आणि सोबतच जैतोबा महाराजांचेही दर्शन घेणार आहोत। आम्ही नवापूरवरून निघालोय आणि नवापूर ते चंदनपुरी हे 146 किलोमीटर अंतरावर आहे। साधारण 3 तास लागतात पोहोचायला आणि आम्ही ज्या रोडने जात आहोत हा आहे नॅशनल हायवे 53। याचे आत्ताच कन्स्ट्रक्शन झालेले आहे। रस्ते अगदी चकचकात आहेत, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला ह्या हायवेबद्दल एक माहिती सांगणार आहे, कदाचित तुम्हाला माहिती असेलही। NH53 याचं सर्वात जलद बांधकामासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आली आहे। हा जो हायवे आहे तो 2 प्रमुख बंदरांना जोडतो, एक हजिरा बंदर आहे आणि एक प्रादीप बंदर। त्यातच NH53 हा ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरात यांना जोडतो। राज्याची आर्थिक वाढ, कनेक्टिव्हिटी आणि रोजगार याला चालना देण्यासाठी याची प्रमुख भूमिका आहे। तुम्ही पाहू शकता आम्हाला रस्त्यात जाताना भेटला आहे पवनचक्कीचा पाता। हा प्रचंड मोठा आहे, तुम्ही पाहू शकता। आणि याच्या आगमनासाठी आम्हाला रस्त्याच्या साईडला 10 ते 15 मिनिटं उभं राहावं लागलं। तुम्ही पाहू शकता हा किती मोठा आहे। चला तर आपला प्रवास कंटिन्यू करूया। तुम्हाला हा रस्ता जर ओळखीचा वाटतच असेल तर हा आहे आपला कोंडाईबारी घाट। तुम्ही पाहू शकता अगदी सगळं काही चेंज झालेलं आहे, ओळखलं नाही जात आहे की हा कोंडाईबारी घाट आहे, पण छान वाटतंय जाताना। हा 1 वे होता आधी, हा सगळा आता 4 लाईन झालेला आहे। छान वाटतं प्रवास करायला, आधीसारखा कंटाळा नाही येत कारण रस्ते एकदम चकचकात आहेत। पुढे तुम्ही पाहू शकता हे आलं आहे कोंडाईबारी घाटातलं मंदिर। हे खूप जुनं मंदिर आहे, शिवजीचं मंदिर आहे। इथे बरेच लोक नवस फेडण्यासाठी येत असतात। फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता हा आहे अक्कलपाडा धरण, जे पांजरा नदीवर आहे। इथे मासेमारीही होते। तुम्हाला जर मासे विकत घ्यायचे असतील तर इथे अगदी ताजे मासे तुम्हाला मिळतील आणि जर खायची इच्छा झाली असेल तर 1-2 आजूबाजूला स्टॉल पण आहेत, जिथे फिश फ्राय वगैरे फिशचे आयटम्स तुम्हाला खायला मिळतील। जर ह्या रस्त्याने आलात तर नक्की ट्राय करा। फायनली आपण पोहोचलो आहोत मालेगाव येथील डोंगराळी ह्या गावात। हे एक जागृत देवस्थान असून इथे नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव आणि सुरत, बडोदा येथून मोठ्या संख्येने भाविक नवसपूर्तीसाठी येतात। तुम्ही पाहू शकता हे जे पत्र्याचे शेड्स आहेत, इथे लोक स्वयंपाक वगैरे करतात जेव्हा नवस फेडण्यासाठी येतात तेव्हा। आणि ह्या परिसरात कोजागिरी पौर्णिमेला जैतोबा महाराजांची खूप मोठी यात्रा भरते। तुम्ही नक्की बघा, खूप जास्त गर्दी असते, तुम्ही पण नक्की भेट द्या। तुम्ही पाहू शकता ही जी जैतोबा महाराजांची मूर्ती आहे ती एका झाडाखाली स्थापित केलेली आहे। तुम्ही पाहू शकता ह्या झाडाखाली जैतोबा महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्या अगदी मागच्या साईडला त्यांच्या आईचं मंदिर बनवलेलं आहे। त्यांच्या आईचं नाव होतं पुतळा आई।
ह्या मंदिराच्या आजूबाजूला खूप मोकळा परिसर आहे. मंदिराच्या आजूबाजूला शेतं आहेत, दुकानं आहेत आणि जेव्हा पौर्णिमेच्या वेळेस बरीच गर्दी असते तेव्हा लोक शेतात चुली मांडून तिथेही स्वयंपाक करतात, कारण आजूबाजूचा परिसर बराच मोकळा आहे. सध्या गर्दी नसल्यामुळे आपले जैतोबा महाराजांचे दर्शन खूप छानरित्या झालेले आहे. चला तर आता पुढच्या रस्त्याला लागूया. आता आम्ही पोहोचलो आहोत प्रॉपर मालेगाव शहरात. तुम्ही पाहू शकता इथे महात्मा ज्योतिबा फुलेंचा स्टॅच्यू आहे सर्कलवर. मित्रांनो, जैतोबा महाराजांच्या दर्शनाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. चला तर मित्रांनो, आम्ही निघालो आहोत आता नेक्स्ट लोकेशन चंदनपुरीसाठी आणि मी हा ब्लॉग इथेच संपवणार आहे आणि चंदनपुरीचा नेक्स्ट ब्लॉग नक्की कंटिन्यू करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.